हरभरा पिकामध्ये पाणी व्यवस्थापन कसं करावं चला तर जाणून घेऊया फक्त एका मिनिटामध्ये। मित्रांनो, हरभरा पीक अतिशय कमी पाण्यावरती येणारं पीक आहे। तसं पाहिलं तर जास्त पाणी लागत नाही। फक्त 1 ते 2 पाणी जरी तुम्ही दिली तर चांगल्या प्रकारे तुम्ही हरभऱ्याचं पीक घेऊ शकता। आता ही 2 पाणी कधी द्यायची आहेत? पहिलं पाणी आपल्याला हरभरा पिकाला फांदे फुटण्याच्या अवस्थेमध्ये द्यायचं आहे, म्हणजे पेरणीनंतर जवळपास 40 ते 45 दिवसानंतर। आणि दुसरं पाणी आपल्याला घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये द्यायचे आहे 60 ते 75 दिवसानंतर। आता हे पाणी व्यवस्थापन करताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे? सर्वात महत्त्वाची काळजी आपल्याला कुठली घ्यायची आहे? कधीही पाणी आपल्याला मोजकं द्यायचं आहे, म्हणजे पाण्याचा अतिरेक करायचा नाही। थोडं जरी पाणी जास्त दिलं तुम्ही त्या ठिकाणी मुळांची वाढ थांबते, हरभरा पिवळा पडायला लागतो आणि त्या ठिकाणी हरभरा मर झालेला तुम्हाला दिसून येईल। पाणी देताना शक्यतो म्हणजे 99% आपल्याला पाणी तुषार सिंचनाच्या माध्यमातून द्यायचं असेल आणि जर ऑप्शन असेल तर ठिबक सिंचन तुम्ही देऊ शकता। मोकळं पाणी हरभरा पिकाला देणं आपल्याला टाळायचं आहे। फुलोऱ्याच्या वेळी खास करून फुलोरा लागायला सुरुवात झाली किंवा फुलोरा असताना त्या ठिकाणी पाणी देणं टाळायचं आहे। त्यावेळी जर तुम्ही पाणी दिलं तर नक्कीच त्या ठिकाणी फुलगळ होऊ शकते। ठीक आहे मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक्स करून हा व्हिडिओ तुमच्या इतर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा। आणि तुम्हाला जर मी बनवलेलं हरभऱ्याचं शेड्यूल हवं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला लगेच मेसेज करा। धन्यवाद।